आपण जो आज प्रश्न विचारला की बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यामुळे जो मृत्यू झालेला आहे मुंबईला, तर त्याची आपण कारणमीमांसा जर केली तर त्याच्यामध्ये 3 प्रकारे आपण कारण त्याचे डिवाईड करू शकतो. एक तर फूड रिलेटेड म्हणजे तो सबस्टन्स आहे त्याच्या रिलेटेड आहे, दुसरं त्याच्या क्वालिटी रिलेटेड आहे आणि तिसरं पर्सन रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये बिर्याणीमध्ये जास्त फॅट प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणात असतात आणि त्याच्यावर जर तुम्ही वॉटरमेलन हे हाय शुगर कंटेंट आणि व्हॉल्यूम त्याचं खूप जास्त असतं, त्याच्यामुळं हे जर पोटामध्ये गेलं तरी जेव्हा तुम्ही जास्त जेवण करता त्याच्यामध्ये ब्लोटिंग म्हणजे पोट एकदम फुगू शकतं आणि त्याला आम्ही ॲक्यूट डायलिटेशन ऑफ स्टमक म्हणतो. त्यामुळे काय होतं की अशा वेळेस ॲस्पिरेशनचा धोका असतो, कारण अन्न बाहेर पडून वॉमिटिंग्स होऊ शकतात, नंतर लूज मोशनही लागू शकते त्याच्या फूडच्या म्हणजे कंटेंट जर काही चांगले नसतील तर. आणि याच्यामुळे ॲक्यूट डायलिटेशनमुळे हार्टवरचा तणाव वाढतो, ज्याला आम्ही वेगल टोन म्हणतो, आणि ते वाढल्यामुळे हार्ट बंद पडण्याची शक्यता असते. हा जो एक कारण आहे, याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स आणि हे जे फूड सबस्टन्सेस आहेत त्याच्यामुळे पोटावर परिणाम होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की पेशंटला जर एक्झिस्टिंग काही डिसीजेस असतील, म्हणजे करोनरी हार्ट डिसीज आहे किंवा किडनी डिसीजेस आहे किंवा त्यांचं पंपिंग कमी आहे, अशा रुग्णांना जर पोटामध्ये खूप ब्लोटिंग झालं तर त्याचा तणाव येऊन त्यांना हृदयाचा अटॅक वगैरे येऊ शकतो, त्याच्यामुळे सुद्धा याचा मृत्यू होऊ शकतो. आणि तिसरं महत्त्वाचं जे कारण आहे की कंटेंट ऑफ द फूड म्हणजे त्याच्यामधली फूड पॉयझनिंगची जी शक्यता आहे, म्हणजे क्वालिटी ऑफ द बिर्याणी, क्वालिटी ऑफ द टरबूज किंवा त्याच्यावर मारलेले प्रिझर्वेशनचे इन्सेक्टिसाइड्स आणि ते किती वेळ बाहेर ठेवलेलं आहे, केव्हा कापलेलं आहे आणि व्हॉट इज द प्युरिटी ऑफ दॅट फूड, हे सगळा जो क्वेश्चन आहे त्याला हे फूड पॉयझनिंगच्या कॅटेगरीमध्ये होऊ शकतं. तर त्याची तपासणी परत त्यांच्या रुग्णांच्या प्री एक्झिस्टिंग डिसीजची तपासणी आणि नॉर्मल इंडिव्हिज्युअल जरी असेल तरी एकदम असं खाल्ल्यामुळे जेव्हा पोटाला एकदम खूप तणाव येतो त्याप्रमाणे एखाद्यावर हृदयावर दाब होऊन सुद्धा हा मृत्यू होऊ शकतो. ह्याचे हे 3 महत्त्वाचे कारणं आहे. त्याच्यामुळे यांची पूर्ण कारणमीमांसा करायला लागेल आणि आपली गव्हर्नमेंट आणि पोलीस यंत्रणा बाकी सगळं सक्षम आहे हे पूर्ण याची कारणं शोधून काढण्याकरता. आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या हे 3 कारणं याची आपल्याला सांगता येतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.